श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गुढीची साडी. आणि गुढीच्या साडीचा हा दुसरा प्रकार आहे. पहिला प्रकार पहिल्या व्हिडिओमध्ये आहे आणि आता मी दुसरा प्रकार दाखवते. तर गुढीची साडीचा दुसरा प्रकार एकदम सोप्या पद्धतीत बनवायचा आहे. तो म्हणजे कसं, आता प्रत्येक जण आपल्याला गुढीची साडी ही काठापदराच्या साडीमध्ये दाखवतो. मी प्रत्येक जण आपण काठापदराची साडी घेऊन त्याची गुढीची साडी शिवू शकत नाही. तर आपण साध्या पद्धती साध्या साड्या ज्या असतात ना त्यामध्ये मी तुम्हाला दाखवली गुढीची साडी कशी तयार करायची. आणि म्हणजे सहजासहजी आपण बहुतेक जण जी आपल्याला साधी साडी भेटलेली असते कुणाही लग्नामध्ये किंवा दिलेली एकमेकांना दिलेली असते त्याच साड्या आपण गुढीला लावतो. प्रत्येक जण काठापदराची साडी गुढीला लावत नसतं, त्याच साड्या लावतात ना. मग त्या दिलेल्या साडीपासूनच आपण गुढी तयार केलेली आणि ती साडी आपल्याला नवीनच लागते आणि त्या साड्या आपल्या नवीनच असतात. मग एकदम साध्या साडीमध्ये गुढी कशी तयार करायची आणि छान पद्धतीने छान दिसते सुद्धा. तर चला बघूया आपण साध्या साडीमध्ये, एकदम सिंपल साडीमध्ये गुढीची साडी कशी तयार करायची. चला. तर इथे बघा, आता आपण गुढी बनवण्यासाठी साडी घेतलेली आहे 1.5 मीटर अशी मी कट करून घेतली आहे साडी 1.5 मीटरची. आणि उंची याची घेतलेली आहे, एकाच साडीतून मी त्याचे 2 भाग केलेले आहेत. बघा इथे ह्याची उंची आहे 28 इंच आणि वरच्या कपड्याची आहे, हाही 1.5 मीटरचाच आहे पण फक्त याची उंची आपण कमी केलेली आहे. तर याची उंची मी किती घेतली तुम्हाला मोजून दाखवते. याची उंची आहे 15.5 आणि खालच्या भागाची आहे 28 इंच. तर आता आपण ह्याला मशीनवर आधी इथे काय करायचं, 4ही भागांना ही कडेला शिलाई मारून घेते किंवा तुम्हाला लेस लावायची असेल तर तुम्ही या 4ही भागांना कडेला लेस लावू शकता. तर आता बघा इथे माझ्याकडे लेस आहे, तर मी लेस लावून दाखवते तुम्हाला. या पद्धतीने आपल्याला लेस लावायचे. तर आता मी लेस लावून घेते. तर इथे बघा या पद्धतीने मी दोन्ही साईडला लेस लावून घेतली आणि दोन्ही भागांना लावून घेतलेली आहे. याला सुद्धा तशीच लावलेली. आता काय करायचं, आपल्याला हे दोन्ही भाग एकमेकांना जॉईन करून घ्यायचे. आता हा भाग खालती ठेवला ना आपण, तर हा दुसरा भाग त्याच्यावरती असं ठेवायचा आहे. असा. आणि इथे ना पूर्ण वरच्या साईडला पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची. असं व्यवस्थित एकमेकांना पकडून आता खालती वरती न होता अशी शिलाई मारायची. तर इथे बघा मी एकमेकांना जॉईन केल्यानंतर हा बघा असा दिसतोय आपला. इथे बघा. तर आता काय करायचं, आपल्याला ह्याला प्लेट्स पाडून घ्यायचे. जसं आपण आपल्या साडीला प्लेट्स पाडतो या पद्धतीने आपल्याला प्लेट्स पाडायचे आहेत. अशा प्लेट्स पाडल्या ना, मग आता आपल्याला काय करायचं, व्यवस्थित अशा सेट करून घ्यायचे आहे. म्हणजे काय करायचं, असं आता इथे आपण प्लेट्स पाडल्यानंतर व्यवस्थित अशा खाली ठेवायची साडी आपण. आणि जशा आपल्या ह्या प्लेट्स आहेत त्या थोड्याशा ओपन करून थोड्याशा अशा सेट करायच्या.
एकावरती एक दाबून नाही ठेवायची, म्हणजे किंवा आतमध्ये पण नाही गेली पाहिजे, अशी ओपन करून ठेवायची एकावर एक. बघ आपले छान पद्धतीने आपल्या प्लेट्स अशा व्यवस्थित बसलेल्या आहेत. आता काय करायचं आपण, तर ही पहिली प्लेट्स थोडीशी बाहेर काढायची, जेणेकरून आपली बॉर्डर वगैरे ती दिसली पाहिजे. आता याला पहिलं आपण काय करायचं, पिण्या लावून घ्यायच्या. म्हणजे आपल्या प्लेट्स इकडे तिकडे सरकणार नाही. तर आता मी याला पिण्या लावून घेते व्यवस्थित अशा. तर बघा पिण्या कशा लावायच्या आपण, 2-2, 3-3 प्लेट्स अशा पकडून हे पिण्या लावून घ्यायच्या. शक्यतो हे अंतर आहे ना, हे आपले 4 इंच असं झालं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला सेट करून घ्यायच्यात त्या पिना आणि प्लेट्स. तर इथे बघूया आपण आपलं अंतर किती होते. तर तुम्ही बघू शकता 4 ते 4.5 इंच आपले झाले. एवढं आपलं चालून जाईल. म्हणजे आपण त्या प्लेट्स अशा जवळ घेऊन पिना लावून सेट करून घ्यायच्या. आता आपण पहिलं तर काय करूया, इथे ना शिलाई मारून घेऊया अशी. तर बघा आता इथे आपली शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला इथे वरती जी गुढी अडकवण्यासाठी जो आपण भाग करतो तो आपण करून घ्यायचा. आता इथे शिलाई मारली, याला व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आहे. आता हा भाग साईडला ठेवून असा एक कपडा घेऊन आपल्याला त्याचे 2 भाग करायचे 4-4 इंचाचे. आता मी हे कट करून घेते. तर इथे बघा असे 2 भाग आपण घेतलेले आहेत. आणि आपल्याला बांधण्यासाठी असे नॉट सुद्धा पाहिजे 2. तर पहिलं तर आपण काय करायचंय, हे ना एकावर एक असं ठेवून घ्यायचं आपण. या पद्धतीने मी ठेवून घेते, म्हणजे काय होतं शिवायला आपल्याला ना सोपं जातं. आणि ह्या दोन्ही साईडने ना मी शिलाई मारून घेते. तर इथे बघा हे 2 भाग आहे, हे सरळ एकमेकांवर ठेवायचे. हे दोन्ही सरळ भाग आहेत. जे साडीचा भाग असतो ना, सरळवाला भाग असतो, हा पण सरळ आणि हा पण सरळ असतो. आणि हा उलटा असतो, हा पण उलटा आणि हा पण उलटा. आता हे सेम दिसतं त्यामुळे समजत नाही, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. जर काठाचे वगैरे असतील तर ते समजणार नाही, म्हणून तुम्हाला सांगितलं की हे आतले भाग दोन्ही सरळ पाहिजे. आणि आता आपल्याला ही नॉड आहे ना या पद्धतीने टाकायचे, इथून आतमध्ये टाकायचे. ह्या 2 भाग आहेत ना इथून आतमध्ये घ्यायचे आहेत. असे आणि ते असं ठेवायचंय. आणि आता सगळे हे भाग आहेत ना सगळे पकडून आपल्याला याच्यावर शिलाई मारून घ्यायचे. नॉट्स व्यवस्थित पकडायचे, नाहीतर आतमध्ये जाईल ती. व्यवस्थित बघायचं खालचा कपडा आपल्या शिलाईमध्ये येतोय की नाही ते सुद्धा बघायचंय. आणि नॉड सुद्धा बघायचे, नाहीतर ते आतमध्ये जाईल. अशी व्यवस्थित असं पकडून पूर्ण भागाला शिलाई मारून घ्यायचे. नॉड बाहेर ठेवायचे. तर या पद्धतीने तर परत हे उरलेला कपडा असतो तो आपण व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे.
आणि आता आपल्याला काय करायचं, हा कपडा असतो, एक कपडा पकडायचा वरचा असा असा पकडायचा आणि याला आतमध्ये फोल्ड करायचा आणि ही नॉड आपल्याला वरती खेचायची अशी या पद्धतीने. तर इथे बघा मी हे उलटं करून घेतले आणि अशा आपली नॉट्स बाहेर काढल्यात आणि अशा पद्धतीने आपली गुढीची दुसरा प्रकार तयार झाला आहे. आणि एकदम साधे सिंपल साडीमध्ये आपण हा तयार केला आहे. त्याला नॉड सुद्धा लावली आणि त्याला नॉडला छानपैकी लटकन सुद्धा लावले जेणेकरून आपल्याला बांधता येईल. आणि जर तुम्हाला इथे पानं वगैरे लावायला जर पाहिजे असेल तर इथे थोडेसे नॉडचे जसे लटकन लावून घ्यायचे या पद्धतीने असे इथे असं लावून घ्यायचं. पहिली जी गुढी मी तुम्हाला दाखवली त्यामध्ये मी लावून दाखवले, तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता